नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. सध्या जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची दहशत पसरली आहे. अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या, तर काही देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध घातले. हा विषाणू पूर्वी असलेल्या डेल्टापेक्षा अधिक घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय. त्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी भारतात कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे? ओमायक्रॉन विषयी संशोधकांना कोणती माहिती मिळाली आहे? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत ओमायक्रॉनचा विळखा या खास शो मध्ये. जगभरात ओमायक्रॉनचा वेगानं फैलाव होत असला तरी भारतात अद्यापही या विषाणूचा शिरकाव झालेला नाही. मात्र कोरोनाचा आजवरचा अनुभव पाहता त्याचा फैलाव व्हायला वेळ लागत नाही. देशात डेल्टाचा संसर्ग अत्यंत वेगानं झाला होता. त्यामुळेच आता केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित केलंय. त्यांच्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. पाहूया. ओमायक्रॉनमुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या रुग्णांमुळे चिंता वाढली. देशात एकाही ओमायक्रॉनच्या रुग्णाची नोंद नाही. जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूचा फैलाव वाढत असल्यानं आता केंद्र सरकारनंही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्यात. केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणांचा आढावा घेतलाय. तसंच परदेशातून आलेल्या सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जीनोम नमुने हे तात्काळ तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश सर्व सरकारी आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेत. सध्याच्या घडीला केंद्रीय आरोग्य यंत्रणेनं देशातील 3 राज्यांवर लक्ष केंद्रित केलंय. कारण गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि चंदीगड या 3 राज्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात प्रवासी आलेत. त्यापैकी काहींना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. कोरोना बाधित रुग्णांचा जीनोम चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही. तो अहवाल आल्यानंतरच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र देशात अद्याप एकही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मंगळवारी स्पष्ट केलं. भारतात एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला नसला तरी सर्व आरोग्य यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आल्या. ओमिक्रॉन वेरिएंट अभी दुनिया के 14 कंट्री में पाया गया है और यहाँ उसका अभ्यास हो रहा है. इंडिया में अभी उसका कोई केस रिपोर्ट नहीं हुआ है. लेकिन दुनिया में जिस तरह से इस वायरस के संदर्भ में हमें सूचना मिली है उसको देखते हुए एक एडवाइजरी भी डिक्लेयर की गई है. पोर्ट पर हमने भी देखरेख रखना शुरू कर दिया है. कोई भी ऐसे संदिग्ध केस है तो उसको तुरंत ही चेक करके उसको जीनोमिक सीक्वेंसेस भी करा रहे हैं. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली आजपासून लागू करण्यात आली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसंच ओमायक्रॉनग्रस्त देशातून आलेल्या प्रवाशांना होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे. केंद्र सरकारनं या संदर्भात काही देशांची यादी जाहीर केली आहे. यात इंग्लंड, युरोपियन देश आणि दक्षिण आफ्रिकेसह एकूण 11 देशांचा समावेश आहे. त्यापैकी दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, युरोपियन राष्ट्र, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशियस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे या देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणीसह भारतात येण्यापूर्वी अतिरिक्त उपाययोजनांचं पालन करावं लागणार आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांनीही प्रवासी नियमांमध्ये सुधारणा केली आहे. हाई रिस्क जो कंट्रीज है उन कंट्रीज से आए हुए जो लोग हैं और वो अगर कनेक्टिंग फ्लाइट से डोमेस्टिक इसमें कोई ट्रैवल कर रहे हैं तो उसके लिए ज़रूर 10-15 दिनों की जो ट्रैवल हिस्ट्री है वो देखी जाती है. और अगर वो फॉरेन से आए हैं तो निश्चित तौर पर उनको RT-PCR करना ज़रूरी है. 7 दिन का क्वारंटाइन करना भी ज़रूरी है और उसके बाद फिर RT-PCR करके वो निगेटिव है तो वो अपने अपने काम के लिए जा सकता है. इस तरीके का निर्णय
महाराष्ट्र सरकार ने लिया है, एक स्पेशल नोटिफिकेशन इशू किया है। ओमायक्रॉनच्या वेगानं होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे। केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लावून ओमायक्रॉनवर लगाम लावणं शक्य नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय। ओमायक्रॉनचा फैलाव झालेल्या देशांनी या विषाणूविषयी जास्तीत जास्त माहिती इतर देशांना उपलब्ध करून द्यावी असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलंय। सध्याच्या घडीला संशोधनाकडे ओमायक्रॉन विषयी फार त्रोटक माहिती उपलब्ध आहे, मात्र विषाणूविषयी अधिक माहिती उपलब्ध झाल्यास त्याला लवकरात लवकर रोखण्यात यश मिळणार आहे। डेल्टापेक्षा ओमिक्रॉन जास्त का पाहायला गेला, कारण त्याच्यामध्ये इम्युन एस्केप हा जो लक्षण आले याच्यामध्ये पाहिलं। आफ्रिकेमध्ये 9 नोव्हेंबरला पहिला रोगी आढळला, त्यानंतर आता 12-15 देशापर्यंत जास्त प्रमाणात फैलतो आहे। तर इम्युन म्हणजे ज्या लोकांना येऊन वॅक्सिन दिलं आहे त्या लोकांनासुद्धा, तिथल्या लोकांनासुद्धा ओमिक्रॉनची बाधा झालेली आहे, त्याला म्हणतात इम्युन एस्केप म्हणतात किंवा तर हे दुसरं लक्षण। जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉन विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। तसंच लसीकरणाच्या माध्यमातून ओमायक्रॉनला रोखण्यात काही प्रमाणात यश मिळण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे। कोरोना विरुद्धची लढाई अजून संपलेली नाही। या काळात नागरिकांना जास्तीत जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे। दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर अनेक देशांना दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले, मात्र असं असतानाही आज जवळपास 12हून अधिक देशात या विषाणूचा फैलाव झालाय। यात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, हाँगकाँग, इस्रायल, इटली आणि पोर्तुगालचा समावेश आहे। या पार्श्वभूमीवर सगळ्यांनीच कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर RT-PCR चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे। अनेक प्रवाशांना त्याची माहिती नसल्यामुळे त्यांची चांगलीच पंचायत झाली आहे। राज्यातही आरोग्य यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जाते, त्यासाठी राज्य सरकारने नियमावलीही जाहीर केली आहे। तसंच गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांचा शोध घेत त्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे। पाहूया। कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात प्रचंड भीती पसरली आहे। भारतानेही आता या विषाणूला वेळीच रोखण्याकरता प्रयत्न सुरू केलेत। परदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी केली जाते। बुधवारपासून ही नियमावली लागू करण्यात आली आहे। त्यामुळे विमान प्रवाशांना चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत विमानतळावरच थांबावं लागतंय। युक्रेनमधून आलेल्या रवींद्र सिंग आणि त्यांच्या पत्नी प्रियंका या दाम्पत्याला केंद्र सरकारच्या नव्या नियमांची कल्पना नव्हती। RT-PCR चाचणीमुळे आपल्याला जवळपास 2 तास विमानतळावर थांबावं लागल्याचं या दाम्पत्यानं सांगितलं। हम यूक्रेन से आए हैं, तो अभी हमें ये इसका आइडिया नहीं था कि आज से शुरू हो गया है, तो बहुत दिक्कत हुई। अभी हमने वो महंगे वाला RT-PCR करके 4000 रुपये में, तो 1 घंटे का टाइम दिया था, पर 2 घंटे लग गए हैं। 2 चीज़ें हैं, एक तो ये फ्लाइट जो थी पहले 5-5.5 घंटे में आती थी, लेकिन अभी वो शायद काबुल का एयर स्पेस अवॉइड करने की वजह से घूम कर आती है, तो वैसे भी टाइम ज़्यादा लगा, 9 घंटे लग गए फ़्लाइट के लिए। और फिर उसके बाद यहाँ पर आते ही सरप्राइज़ था कि आपको तो पूरी फ़्लाइट RT-PCR टेस्ट होगा, तो आई वॉज नॉट प्रिपेयर्ड। इटलीहून येणाऱ्या आपल्या मुलीच्या स्वागतासाठी विमानतळावर आलेल्या सरोज बाला यांनाही असाच काहीसा अनुभव आला। त्यांना तब्बल 4 तास वाट पाहावी लागली। मेरी बेटी आ रही है इटली से 4 साल बाद, छोटी दोती को लेके आ रही है पहली बार। मैं नानी हूँ। तो आप कितने बजे आए थे आपके पास? हम 8 बजे आए यहाँ पे। और आपके अंदर बात हुई उनसे? हाँ, एक बार बात हुई है कि मैं वेट कर रही हूँ रिपोर्ट का। वेटिंग हॉल में बैठाया हुआ है उन्हें, टेस्ट लेके वो रिपोर्ट देख के वो तब बाहर आने देंगे। उन्होंने बोला भी 3-4 घंटे लग जाएंगे रिपोर्ट में।
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जाते. दक्षिण आफ्रिकेसह अन्य हाय रिस्क असलेल्या देशातून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांमध्ये 6 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलंय. या सगळ्या प्रवाशांचे नमुने चाचणी करता पाठवण्यात आलेत. केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमावली घालून दिली आहे. मात्र देशांतर्गत विमान प्रवासासाठी प्रवाशानं कोरोना लसीचे 2 डोस घेणं आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. केंद्र शासन की जो भी गाइडलाइन है उसी मुताबिक राज्य शासन ने अडॉप्ट की है. जैसा कि अगर कोई लोकल डोमेस्टिक पैसेंजर है तो उसके लिए 2 वैक्सीन्स है तो वो ट्रैवल कर सकता है. बाकी कोई RT-PCR की ज़रूरत नहीं है. गेल्या 15 दिवसात दक्षिण आफ्रिकेहून जवळपास 1000हून अधिक प्रवासी मुंबईत आलेत. त्यापैकी 466 प्रवाशांशी मुंबई महापालिकेने संपर्क साधलाय. तसंच या सगळ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक सरकारनेही आपली आरोग्य यंत्रणा सज्ज केली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची RT-PCR चाचणी केली जाते. इकडे दिल्लीच्या LNJP रुग्णालयामध्ये अशा रुग्णांकरता खास स्वतंत्र असा वॉर्ड तयार करण्यात आलाय. राजस्थान सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 16 दिवस आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणाखाली ठेवलं जात आहे. मध्य प्रदेश सरकारनं ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक घेतली. राज्यातील नागरिकांकरता पुन्हा एकदा कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. गृह मंत्रालयानं सगळ्या राज्यांना हाय अलर्ट दिला आहे. गोवा में जो इंटरनेशनल पैसेंजर जो गोवा एयरपोर्ट पे हो या मार्मागोवा पोर्ट पे हो जो आने वाले हैं उनको स्ट्रिक्टली यानी प्रोटोकॉल फॉलो करना पड़ेगा. उनको स्ट्रिक्टली कोविड टेस्ट करनी पड़ेगी. और स्पेसिफिकली जो 12 कंट्रीज़ जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने डेजिग्नेट किया है उन कंट्रीज़ के लिए 14 डेज़ का क्वारंटाइन स्ट्रिक्टली फॉलो करना पड़ेगा. और बाकी के लिए उन्हें टेस्ट करके उन्हें सेल्फ आइसोलेशन रखना पड़ेगा. झारखंडची राजधानी रांचीमध्येही खबरदारी घेतली जाते. परदेशातून रांची विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच RT-PCR टेस्ट केली जाणार आहे. तसंच कोरोना लसीकरण आणि कोरोना चाचणी अहवाल तपासला जातोय. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची नोंद ठेवली जाते. प्राय तो सभी लोग जो हैं कि वैक्सीनेशन या फिर स्क्रीनिंग हो करके ही प्लेन में ट्रेवल करते हैं. बट फिर भी यहाँ पर जो पैसेंजर आते हैं जिनका वैक्सीनेशन कंप्लीट नहीं है या उनके पास रिपोर्ट नहीं है, टेस्ट नहीं है, तो हम लोग उनसे रिक्वेस्ट करते हैं कि भाई आप एक यहाँ सैंपल दे दीजिए हमारे पास. उनका RT-PCR और रैपिड एंटीजन टेस्ट हो जाता है. और भाई सबसे बड़ी बात तो ये है कि लोगों को अपनी जिम्मेदारी समझनी होगी. अगर वो अपनी जिम्मेदारी को नहीं समझेंगे तो हो सकता है कि ये अपने परिवार में फैलाए, अपने दोस्तों को फैलाए. और ये एक बार चेन शुरू हो जाए तो फिर इसको रोक पाना बड़ा मुश्किल है. आजच्या घडीला देशात एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आलेला नसला तरी त्याचा संभावित धोका लक्षात घेऊन देशातली सगळी विमानतळं विशेष खबरदारी घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून ही पावलं उचलली जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत विशेष. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा वेगाने पसरणारा विषाणू असून कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या व्यक्तींनाही त्याची लागण झाल्याचं समोर आलंय. मात्र कोरोनाची लस या विषाणूवर किती प्रभावी आहे याविषयी अद्याप फारसं संशोधन झालेलं नाही. त्यामुळेच कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे. कोरोनाच्या या नव्या रूपानं पुन्हा एकदा जगाला कोरोनाच्या भीतीनं ग्रासलंय. कारण कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा अनेक देशात वेगानं फैलाव होऊ लागलाय. त्यामुळे आता भारतानं सुद्धा सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे. 2020 पासून जगाला कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटचा सामना करावा लागला.
ओमायक्रॉन हा कोरोनाचा सर्वात नवा आणि घातक व्हेरियंट मानला जातोय. कोरोनाचं हे नवं रूप आफ्रिकेत आढळून आलं असून व्हेरियंटमुळे अवघ्या जगाला घोर लागलाय. ओमायक्रॉन मधील डेल्टापेक्षा जास्त म्युटेशन झाल्यामुळे तो अधिक घातक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. डेल्टामध्ये कसं होतं की 3 गोष्टी ओमिक्रॉनला डेल्टापेक्षा घातक बनवतात. नंबर 1 म्हणजे डेल्टामध्ये 2 ते 3 म्युटेशन झाले होते. तर ओमिक्रॉनमध्ये 32 म्युटेशन झालेले, 32 म्युटेशन झाले, कधी कधी 40-50 पर्यंत म्युटेशन म्हणतात. ते नंबर 1 आहे. म्युटेशन झालं म्हणजे जितकं म्युटेशन जास्त तितकं तो व्हायरस जास्त डेंजर असतो, खतरनाक असतो आपल्या लाईफला किंवा आपल्या बॉडीला. ओमायक्रॉन विषयी अद्याप फारसं संशोधन झालं नसलं तरी त्याची काही लक्षणं समोर आली आहेत. कोरोनाच्या लक्षणाप्रमाणेच ओमायक्रॉनची लक्षणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आत्तापर्यंत पूर्ण डाटा मिळाला नाही WHO कालपर्यंत. त्यांची लक्षणं मेनली डेल्टामध्ये ज्या होतात, ताप येणं, डोकं दुखणं, सर्दी खोकला होणं, सोडसोट होणं, लूज मोशन होणं, वॉमिटिंग होणं, पेन ॲबडॉमेन होणं, याच्यापेक्षा वेगळे लक्षणं अजून तरी आढळले नाहीत. काही महिन्यांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा जगभरात वेगानं प्रसार झाला. तसंच डेल्टामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. मात्र डेल्टापेक्षाही ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग अधिक असल्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणांची झोप उडाली आहे. अवघ्या काही दिवसात ओमायक्रॉनचा अनेक देशात फैलाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीला जर का ओमिक्रॉन झाला किंवा डेल्टा झाला तर किती लोकांना जो पसरेल. डेल्टामध्ये जसं R व्हॅल्यू म्हणतात त्याला ट्रान्सफर. R व्हॅल्यू डेल्टाची होती 1.25-3 पर्यंत होती. आता ओमिक्रॉनची R व्हॅल्यू काढली म्हणजे किती प्रमाणात, तर ती 1.95च्या वरती आहे. तर R व्हॅल्यू म्हणजे की याचा किती प्रमाणात संसर्गजन्य होऊ शकतो, एका माणसाला झाला तर किती लोकांना फैलावू शकतो, ती त्याला R व्हॅल्यू म्हणतात. तर ओमिक्रॉनमध्ये हे पाहायला गेलं आहे की आफ्रिकेमध्ये किंवा हाँगकाँगमध्ये किंवा इस्रायलमध्ये की ज्या ठिकाणी ओमिक्रॉनचा पेशंट आढळला त्या वस्तीमधले किंवा त्या लोकॅलिटीमधल्या लोकांना तुरंत याचा प्रादुर्भाव झालेला दिसला. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट अधिक घातक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं यापूर्वीच दिलाय. त्यामुळे भविष्यात ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवर काही काळासाठी निर्बंध लादण्याची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय. की गव्हर्नमेंटने त्वरित ज्या फ्लाईट आहे आफ्रिकन देशात किंवा ज्या डिजिटल आला त्या फ्लाईट पूर्णपणे 10 ते 15 दिवस बंद केल्या. तर त्यामुळे आपलं आतापर्यंत जे लोक आले असेल त्यांना ट्रेस करणं आपल्याला संभव होईल आणि इव्हन त्याचा जो धोका आपल्याला वाटतं तो धोका टाळण्यासाठी मदत होईल. तर माझी सगळ्यात महत्त्वाची सूचना गव्हर्नमेंटला आहे की त्वरित या फ्लाईट पूर्ण बंद करून टाका आणि ज्या आले असेल त्यांना कंपल्सरी क्वारंटाईन करा. होम क्वारंटाईन मी सजेस्ट करणार नाही, कारण होम क्वारंटाईनमध्ये लोक बरोबर घरी राहत नाही. तर कंपल्सरी क्वारंटाईन ॲट ए डेझिग्नेटेड कोविड सेंटर किंवा कोविड अप्रोप्रिएट जे केलेल्या गव्हर्नमेंटने व्यवस्था. ओमायक्रॉनचा पहिला पेशंट आफ्रिकेत आढळून आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं जगाला सतर्कतेचा इशारा दिला. या व्हेरियंटवर आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनातून काही गोष्टींचा उलगडा झाला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. ओमिक्रॉनबद्दल आत्तापर्यंत शास्त्रज्ञांना ही माहिती मिळाली आहे की त्याच्यामध्ये जिनोम सिक्वेन्सिंग केलं, त्यामध्ये किती म्युटेशन झाले, त्याच्या स्पाईक प्रोटीनमध्ये किती म्युटेशन झाले, 32 झाले, मग त्यानंतर 10 कुठे झाले अराउंड, असं 32 ते 40 ते 50पर्यंत त्यांना मिळालेलं आहे. फक्त एवढंच मिळालं आहे, पण त्याचे बाकीचे कॅरेक्टरिस्टिक मिळायला अजून वेळ आहे. मला वाटते आपण सध्या सतर्क राहणं जरुरी आहे. जगानं ओमायक्रॉनची धास्ती घेण्याचं आणखीन एक कारण म्हणजे कोरोनाची लस घेतलेल्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं दक्षिण आफ्रिकेत आढळून आलं. त्यामुळे कोरोनाची लस ओमायक्रॉनवर किती प्रभावी ठरेल याविषयी अद्याप स्पष्ट झालं नाहीये. आत्ताच आपण सांगणं कठीण आहे की लसीकरण किती प्रभावी होणार आहे, पण एवढं पाहिलं गेलेलं आहे आजपर्यंतच्या पाहणीमध्ये की ज्या लोकांना डेल्टा व्हेरियंटची त्यावेळेला सिरियसनेस झाला, जे वॅक्सिनेटेड आणि अनवॅक्सिनेटेड पाहिलं होतं. वॅक्सिनेटेड लोकांना त्याचा प्रभाव कमी झाला, माइल्ड प्रमाणात झाला, आणि ज्यांनी वॅक्सिन घेतलंच नाही कोणतेही पाहिजे म्हणजे इंडियामधलं वॅक्सिन किंवा त्या लोकांना मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज झाला. मला वाटते हेच तत्त्व जर का आपण ओमिक्रॉनमध्ये लावलं तर मला वाटते
ते खूप म्हणजे अनसायंटिफिक होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं आरोग्य यंत्रणेला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आहे. शहरापासून ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिलं जात असल्याचं डॉक्टर उदय बोधनकर यांनी म्हटलंय. मला वाटते गेल्या 4-5 महिन्यापासूनच आपण डेल्टा व्हेरियंट येणार ओमिक्रॉन तर आत्ता आला, त्यावेळेला गव्हर्नमेंटने सगळ्या हेल्थ वर्करचा, मग त्यामध्ये मल्टीपर्पज हेल्थ वर्कर असो, आशा वर्कर असो, नर्सेस असो, पॅरामेडिकल असो, मेडिकल ऑफिसर्स असो, पेडियाट्रिशियन्स असो, या सगळ्यांचं ट्रेनिंग आपल्या 3 महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने घेतलं आहे. आणि इतकंच नाही, मुलांमध्ये जास्त प्रादुर्भाव होईल म्हणून वाटलं, तर मुलांची व्यवस्थासुद्धा व्हेंटिलेटर्स म्हणा, बेड अरेंजमेंट म्हणा, सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, PSCमध्ये, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला करायची व्यवस्था केलेली आहे. ती मला वाटते पूर्णपणे झाली असेल अशी आशा करतो. गेल्या 2 वर्षात कोरोनाचे विविध व्हेरियंट जगभरात आढळून आले, पण आता डेल्टापेक्षा अधिक संक्रमण क्षमता असलेल्या ओमायक्रॉनचा धोका निर्माण झालाय. हा धोका टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं वेळीच कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनाने पुन्हा एकदा नव्या रूपात एंट्री केली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा आणि सुरक्षित राहा. नमस्कार.